झालं तुझं आता भोजन, बरं आता भोजन कर. सुदाम त्या ठिकाणी भोजन करण्यासाठी बसले आहे. पंचपक्वान्नाचं भोजन आहे. पोटामध्ये घास घालणार तोच त्या ठिकाणी घरच्यांची आठवण आली आहे. मी या ठिकाणी जेवत आहे ना, घरच्यांचं काय. परमात्म्याने विषय त्या ठिकाणी बदलला आहे. परमात्मा म्हणू लागला, सुदामा तुला आठवतं का लहानपणी आपण एकत्र खेळलो, एकत्र गुरुकडे विद्या शिकलो, परंतु गुरुवाईने आपल्याला चणे दिले होते आणि ते तू एकट्याने खाल्ले. त्याचा परिणाम आहे हा, बरं त्याचा परिणाम आहे. आपण यातून हा बोध घ्यायचा आहे, कुणीच कोणाचं खायचं नाही. मग त्यामध्ये गावाचं खायचं नाही, देवाचं खायचं नाही आणि भावाचं नाहीच नाही. असं अनेक जण म्हणत असतात. इथे सुद्धा आपण जर दुसऱ्याच्या वाट्याचं जर घेतलं, अडप केलं तर त्या ठिकाणी दरिद्री आल्याशिवाय राहत नाही.